हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आता संध्याकाळचे 4 वाजत आले आणि आता मी ब्लॉग स्टार्ट करते आणि मी आता गाडी चालवणार आहे. पप्पा थोडंसं टीच करताय मला आणि माझं लायसन्स वगैरे सगळं झालं आहे आणि आता एका महिन्यातच माझं लायसन्स सुद्धा येणार आहे. तर मी पास झाली आहे. तर आता बघा मी कशी गाडी चालवते. आणि आज आहे मम्मीचा बर्थडे. सगळ्यांनी विश करा मम्मीला हॅपी बर्थडे. हट्ट पप्पा वाटतं मी अशी गाडी चालवणार कॅमेरा घेऊन. आज रविवार आहे तर दीदीला म्हटलं गाडी काढ, 1-2 चक्कर मारून बघ. 8-15 दिवस शिकल्याशिवाय येणारच नाही गाडी असंही. लायसन भेटलं पण प्रॅक्टिस पाहिजे ग. 8 दिवस तरी प्रॅक्टिस केली तर येऊन जाते गाडी. आपली गाडी भंगार आहे काय? फक्त ब्रेक सोड, क्लच ब्रेकर काढ. ते माग सायकलवाला आहे तो थांबा ना. सायकलवाल्याला अशी गाई झाली. अरे काय फाडलं. मी आता रेडी झालीये. मम्मीला आता सरप्राईज द्यायची वेळ आली आहे. पप्पांनी याचं थोडं छोटंसं डेकोरेशन केलं. लवकरच तुम्हाला एक खूप बिग न्यूज कळणार आहे. बिग न्यूज, खूप मोठी गोष्ट आहे ती आमच्यासाठी, आमच्या 5 जणांसाठी, इव्हन आमच्या दोन्ही फॅमिलींसाठी. तुम्ही कमेंटमध्ये गेस करा की काय असेल. मी आताच रिव्हील नाही करणार आहे. तुम्ही गेस करा, बघू किती जण करेक्ट गेस करता. आणि मे बी आमच्या काही फॅमिली मधले जे कमेंट्स करतील त्यांना माहित असेल. आणि येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करणार आहे. तर स्टे ट्यून राहा. सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. नोट करा, पाऊस आला मॅच मध्ये. आज मुंबईची मॅच आहे आणि मी मुंबईकडून आहे. तुम्ही कोणाकडून आहे मला कमेंट मध्ये सांगा. आणि आज मे बी सेमीफायनल आहे का? सेमीफायनल आहे. मुंबई वर्सेस पंजाब. तर मी मुंबईकडून आहे आणि RCB फायनल मध्ये पोहोचलेली आहे. तर अरे पाऊस येतोय पण बघू आता काय होतं. आणि हा, मी काय बोलत होते, मला एक कमेंट आलेली. मला विचारलं होतं तुझं स्किन केअर रुटीन काय. तर काय सांगू, मला बघा पिंपल आलाय. तर मी तसं तुम्हाला शेअर करेलच माझं स्किन केअर रुटीन ह्याच ब्लॉग मध्ये. आता आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेल माझं स्किन केअर. मी तर रेडी होऊन बसली आहे. आता सगळेजण येतील, सेलिब्रेशन करूयात आम्ही.
हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. 47 वा 48 वा 48 वा बेरीज करावं लागेल. बेरीज. 48 वा वाढदिवस. बसा वाव. 48 ते चालू. पप्पा रेडीच आहे टाळी वाजवायला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. अरे बस आरती चालू आहे का खरं. पप्पा आज फोटोग्राफर झाले आहेत. स्माइल. थँक्यू. स्माइल. इतके सांगायचं तरी पप्पा यार केक इकडे बघ. सरप्राईज. बापरे थँक्यू. आता काढा फोटो. काय घडलं आधी काय. वाव किती छान पॅकेजिंग आहे. घडलं घातली काही काय बरं. आता घालते मम्मी. मम्मीला आवडते तुमच्यापेक्षा जास्त मम्मी घालेल. कुठे फुल करून टाकलं. हो फुल होतो आता मेमरी. इथे बघ ते कार्यक्रम होतो आम्ही कुठं. हे बघ दीदी. कुठे मर्यादा. मी घालते. थांबा 1 मिनिट. बंद करा. बापरे वाव छान आहे छान. पप्पा सारखी सेम. वाव. पप्पाला काहीतरी बोलायचंय. बोला. छान आहे एकदम छान. हा तुम्ही काय सांगत होते. आम्ही उभारायला गेलो माझ्या हातात घड्याळ होतं. तुमची कुठे घड्या. बरं का माझ्या हातात घड्याळ होती. हम्म. पण मी दुसरं म्हणलं किती वाजता येऊ ते म्हणते तुमच्या हातात घड्याळ आहे. सवय नाही ना. पप्पा छान आवडली. हो. पप्पाचं गिफ्ट कुठे. पप्पा तुम्ही काहीच नाही दिलं पॅकेज मम्मीला. दिलं ना तुला. पैशांचं पॅकेज. पॅकेज दिलं पैसे. मग आता द्यायला पाहिजे होते. आता वाढदिवस समाप्त. आता पुढच्या मार्च मध्ये वाढदिवस. वहिनी पप्पा म्हणे आता डायरेक्ट मार्च मध्ये बर्थडे. कपडे बदलून नाही शकत. ऐकलं नाही तुम्ही. काय पप्पा म्हणते आता डायरेक्ट मार्च मध्ये बर्थडे पुढच्या वर्षी. जुलै स्किप केले. आणि नोव्हेंबर. हा नोव्हेंबर आहे नाही. डायरेक्ट कुठे मारली मार्च वर. बर्थडे तर खास स्पेशल बर्थडे गिफ्ट काय राहणार आहे. कोणालाच माहित नाही. सरप्राईज. मला पण नाही माहिती. मला नाही माहिती. कोणालाच नाही माहिती. पर्सनल गिफ्ट. मी माझं स्किन केअर रुटीन सांगते. आता जस्ट मी बाहेरून आली आहे. आता फेस वॉश करणार आहे. हे फेस वॉशनी जॉयचं ऍक्टिव्हेटेड चारकोल. सर्वात पहिले आपण फेस वॉश करून घेऊया. फेस वॉश. आता फेस वॉश करून झालाय आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे जेव्हा आपण फेस वॉश करतो पुसून नाही घ्यायचं. चेहरा पुसायचा नाही. तुम्ही बघू शकता की थोडाफार क्लीन झालेला आहे आपला चेहरा. यानंतरच्या टिप्स मी आता तुम्हाला दाखवते. आणि मी जास्त स्किन केअर करत नाही. जसं नॅचरली आहे तसंच मी ठेवते. आणि जेव्हा कधी आपण हेवी फाउंडेशन वाला मेकअप करतो तर तेव्हा तुम्हाला स्किन केअर करण्याची खूप गरज असते. नॉर्मल डेज मध्ये मी घरीच असते. वर्क फ्रॉम होम आहे माझं. चांगलं फेस वॉश करायचं आणि मेन म्हणजे आपलं बॉडी लोशन. मी तुम्हाला सांगते माझ्या गोरेपणाचा राज. माझ्याकडे फक्त हे 3च प्रोडक्ट्स आहेत जे की मी स्किनवर अप्लाय करते. हे आहे अंडर आर्म ट्रीटमेंट स्प्रे आणि ही जी क्रीम आहे मी तुम्हाला सांगते थोड्या वेळात.
आणि हे आहे फुल बॉडी लोशन. मी सगळीकडे हेच अप्लाय करते. हात, पाय, चेहरा. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती छोटे छोटे डॉट्स आहेत. इथे डोळ्याखाली, नाकाजवळ, आणि इथे पिंपल होता. मम्मीचा बर्थडे होता त्या दिवशी मला किती मोठा पिंपल होता, आणि 2 दिवसानंतर आता मी हे शूट करतेय. त्या दिवशी मला काही जमलं नव्हतं, तर 2 दिवसांनी मी हे शूट करते आणि माझा पिंपल आता पूर्ण प्लेन झालाय. फक्त हे डाग आहे, तर त्यासाठी मी हे क्रीम यूज करते. आणि रात्री झोपताना मी हे इथे जिथे जिथे पिंपल्स आहेत तिथेच लावते मी. हे तर मला डॉक्टरांनी सांगितलं होतं, त्यामुळे मी यूज करते. तुम्ही सुद्धा तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टला विचारून तुम्ही यूज करू शकता. माझं फेस वॉश करून पूर्ण वाळून झालंय. मी फक्त आणि फक्त चेहऱ्यावरती वॅसलीनचं पिंक कलरचं लावते. मी गेल्या 5-6 वर्षापासून हेच वापरते. उन्हाळ्यामध्ये स्पेशली मी पिंक कलरचं वापरते, कारण की खूप टॅनिंग होते. त्यामुळे ह्यानी पूर्ण टॅनिंग एका महिन्यात गायब होती, पूर्ण टॅनिंग. उन्हाळा, हिवाळ्यामध्ये मी येलो कलरचं वापरते. तर फक्त हेच आहे माझं स्किन केअर रुटीन. यांनी काही साईड इफेक्ट नाहीये. मेन म्हणजे पिंक कलरनी ब्राईटन होतं स्किन. हे 100% खरं आहे.